मॅट्रिमोनियल डिस्प्यूटच्या केसेसमध्ये काही मुलींना मेंटेनन्स ग्रांट होतो, तरी सुद्धा त्या सिनियर डिव्हिजनमध्ये अपीलमध्ये जातात आणि अपीलमध्ये गेल्यानंतर काय होतं की हस्बंडला वाटतं की अरे हिला तर एक 10,000 रुपये महिना मेंटेनन्स मिळत आहे, तिने तर केस टाकलेली, आपण टाकायची काही गरज नाही आहे, तिथेच आपण एव्हिडन्स देऊया आणि सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करून टाकूया की जजला म्हणूया की अरे सर आम्ही हे फलाने एव्हिडन्स लावलेले आहेत आणि आमच्या मॅट्रिमोनियलचे जे केसेस आहेत त्याच्यामध्ये मेंटेनन्स जे तिला मिळत आहे ते रिड्यूस करण्यात यावं, म्हणून ते एव्हिडन्स देतात, तिथे डॉक्युमेंट सबमिट करतात. पण त्या केसमध्ये मेंटेनन्स रिड्यूस होत नाही, कारण की ती केस जी आहे ती वाईफने दाखल केलेली आहे मेंटेनन्स वाढवण्याकरता म्हणून. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही मेंटेनन्स जे देत आहेत ते जास्त झालेलं आहे, त्याच्यात कमी करण्यात यावं म्हणून ते तुम्ही सेपरेट केस फाईल करा. त्या केसमध्ये असं राहील की तुम्ही जे मंथली मेंटेनन्स 10,000 रुपये महिना भरत आहे ते 10,000 रुपये महिना खूप जास्त आहे, कमी करण्यात यावं त्याच्याकरता म्हणून तुम्ही केस टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये एव्हिडन्स द्या तुम्ही. हे दोन्ही केसेस वेगवेगळे आहेत, म्हणून माझं म्हणणं हे राहील की वेगवेगळ्या केसेस दाखल करा. असं हे समजू नका की मुलींनी टाकलेली आहे केस वाढवण्याकरता म्हणून त्याच्यामध्येच कमी होईल बा म्हणून, असं काहीही होत नाही.